छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित 202 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शेकडो ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले। या आंदोलनाचं नेतृत्व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले। आंदोलनकर्त्यांनी आयुष्यभराची बचत परत मिळावी अशी मागणी करत शासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली। पतसंस्थेच्या संबंधित मालकांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करून लिलाव करावा, त्यातून ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत, फसवणुकीतील संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच MPID कायद्याअंतर्गत प्रकरणाचा जलद निकाल लावावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। इम्तियाज जलील यांनी शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन ठेवीदारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट। आमच्याकडे भरपूर आहे काका, आपले किशोरचे बाबा शिवगिरी बाबा, शिवगिरी बाबांना मी बोलवतो आणि शिवगिरी बाबा आमच्याकडे म्हणतात ना, मी छत्रपती आहे, मी आंबेडकर आहे, नाहीये, मी आजाद नाहीये, आपण कोणीही आजाद नाहीये, आपण हुकुमशाहीमध्ये जगतोय, आपण हुकुमशाहीमध्ये जगतोय। आपण जर आजाद असतो तर का आपल्याला एवढ्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या नसत्या? आपण आतंकवादी आहे देशाच्या बाहेरचे, अरे एवढाच बंदोबस्त लावायचा होता, माफ करा, एवढाच बंदोबस्त लावायचा होता तर त्या पुलवामा मध्ये लावायचा होता।